ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं व्यासं श्रुतं गौरवं महन्तं गोविन्दं श्रीशङ्कराचार्यमतस्य पद्मपादं शिरसामर्पं च विश्वम् तंत्रों कदम श्रुति श्रुति पुराणानां तरुणानां नमामि भगवत्पादं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदं ईश्वरं गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागम् व्योमवत्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे वाय बालयोगी आणि भगवान श्रीचे मठास्वामी जन्म यांचा श्री अमृतानुभव अभ्यास आपण पाहत आहोत. अमृतानुभव ते आठवत बसायचे ज्ञान संयम मागच्या पदामध्ये अज्ञानाचे वर्णन करून दाखवलं. परंतु त्या अज्ञान सापेक्ष जे ज्ञान आपल्याला माहितीये त्या ज्ञानाचे बहुवाद करत आहे. ज्ञान हे ज्ञान नाही असं सांगताय. खरं जे ज्ञान आहे ते कसं काय आहे ते स्वतःचा अनुभव सांगत बरोबर आपल्याला त्याचे स्पष्टीकरण देत आहे. आपल्याला पहिल्यांदा सांगितलं ते श्रीरामचे नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. आम्हाला म्हणजे आम्हीच केले ही जी उभी आहे या उभीमध्ये आम्ही स्वतःचा अनुभव करून केलेला आहे. आमच्या गुरुदेवांनी आम्हाला आमच्या आत्म्यामध्ये स्थिर केले.
आणि आत्म्यामध्ये अज्ञानाचं नावही नाही दिसत. तेव्हा आत्म्यामध्ये जाण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते, सद्गुरूंची साधना लागते, सद्गुरूंचा आशीर्वाद लागतो. हे ज्ञानी आपल्याला पहिल्यामध्ये सांगितलं. यावरून गुरुची किती आवश्यकता असेल, विशेषतः सद्गुरूची किती आवश्यकता असते. आता दुसऱ्या ते सांगताय बघा. ते म्हणतात तरी आम्ही आहो, तरी आम्ही आहो ते कैसे पाहू जाऊ, तो काय कीजे ठाओ नाजी ऐसा, तरी काय कीजे ठाओ नाजी ऐसा. आपल्याला तरी आम्ही आम्हा आहो, आम्ही आम्हा आहो म्हणतात, आम्ही आमच्यामध्येच आहोत. आता आम्ही कोण, आमच्यामध्ये आम्ही आहोत. त्याचा अर्थ असा की जेव्हा आता स्वतःला एक व्यक्ती देह समजत नाही. मी आता माझ्यामुळे असलेल्या आत्मराज्यामध्ये मी आत्मस्वरूपामध्ये आत्म्यामध्येच आता निर्माण झालेलो आहे. आणि मी महात्मा असा आत्मज्ञानामध्ये रमलेला असतो, आत्मज्ञानामध्ये स्थिर झालेला असतो. त्याला तुम्ही कसं पाहणार? आपल्याला आत्मा दिसतोय का? आपल्याला कुठे दिसतोय? आत्मा दिसत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या आत्म्याचे आहोत असं ज्ञानवाद जेव्हा सांगतात तेव्हा हे कैसे पाहू जाऊ, कसं पाहता येणार? पाहण्याची वस्तू आपल्याला नाही. हो, आत्मा किती विलक्षण आहे, आत्मा कशासारखा आहे हे सुद्धा सांगण्याची शैली, कारण त्याच्यासारखा दुसरा पदार्थ. आत्मा केवढा आहे हे कळायला मार्ग नाही, त्यामुळे सगळं आकाश त्याचा पदार्थ, ब्रह्मांड त्याच्याकडे आहे. असा हा आत्मा आहे. आत्मा कसा आहे, केवढा आहे, काय आहे, काही कळायला मार्ग नाही. आणि अशा आत्म्यामध्ये आम्ही आहोत. आता ही शोची उभी आहे, तो काय कीजे ठाऊ नाजी ऐसा. या शोच्या उभीमध्ये जन्मवता आमच्या स्वरूपाला पाहायला जावे, आमच्या आत्मस्थितीमध्ये जावं. ते तिथं पाहण्याची क्रियाही नाही हो, पाहण्याची क्रिया लज्जित होऊन जाते. लाजिलो व्हायचं, लाज वाटल्याचं नाही. पाहण्याची क्रिया संभवणीच नाही तिथं, पाहणं म्हणते नाही तिथं. हे जे पाहणं आहे ना ते आत्म्याच्या बाहेर आल्यानंतर पाहणं होतं. आत्मस्थितीमध्ये असलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहणं जमत नाही. म्हणून म्हणतात काय की जे ठाऊ लागले तेव्हा त्या ठिकाणी कोणता प्रयोग करावा, कोणता उपाय करावा. कुठल्याही प्रयोगाने, कुठल्याही उपायाने तो आत्मा पाहिला जातो. पाहणं हा शब्द तिथे लागू पडत नाही. आणि म्हणून ती जी पाहण्याची आपली क्रिया आहे ना ती काष्टाने लज्जित होईल. पाहण्याची क्रिया लज्जित होईल म्हणजे त्या पाहण्याच्या क्रियेला काही तिथे फायदाच होत नाही. कोणी तिथं पाहणं नाही अशी विलक्षण अशी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये गेल्यानंतर
भावना वगैरे करेल आम्ही आमच्याशी आहोत. हे जे आम्ही आमच्या हे आपल्याला समजले. आपल्याला जी ठिकाण माहितीये आपण ज्या अवस्थेत आहोत ही अति भिन्न अवस्था आहे त्या स्थितीपेक्षा. आम्ही आमच्या स्थितीत आहोत किंवा आम्ही आमच्या ठिकाणी आहोत. कोणत्या ठिकाणी तेव्हा आपल्याला कसं म्हणतो जो कोणता आपण आत्मस्थितीने जातो तो कोणता आपल्याला कसं काय म्हणतो. आणि जरा असं बोलून जेव्हा आपण तुम्ही माझ्या अवस्थेत आहे माझ्या स्थितीमध्ये आहे माझ्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी होतं. असं की ही जगाची ठिकाणं आणि ते हातण्याचं ठिकाण फार वेगळं आहे. तसं पाहिलं तर आम्ही सुद्धा आपल्या स्थितीतच असतो असायला पाहिजे. पण आत्मा आमच्यामध्ये काही अशी भरपूर वेगळी काहीतरी गोष्ट सांगता येत नाही असं नाही. जो आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या देहामध्ये सदैव राहिलेला आहे मग त्या आत्म्यामध्ये आम्हाला राहायला काय आहे. जर आत्मा आमच्या देहात राहतो तुमच्या देहात तुम्ही आमच्या देहात आत्मा मग आत्म्यामध्ये आम्हाला राहायला काय आहे. जर आपण एखाद्या रस्त्याकडे पोहोचून आलो मग त्याच्या घरी आपण जातो तर आपल्या घरी त्याला आणायला काय हरकत आहे. आपण त्याला पाहून द्यायला पाहिजे. तसा हा आपल्या देहात राहणारा आत्मा जर आपल्या देहामध्ये असणार असेल त्यांचा आपला म्हणणं हा सुद्धा शब्द सुद्धा पडलाय. आपल्या देहात राहतो आपल्या कोणाच्या म्हणता माझे शरीर माझं डोकं माझं नाक माझं कान माझा हात जेव्हा तुम्ही माझं 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 म्हणता ते माझं कोणाच येते तुमचं कसं काय झालं. हा शरीर हे शरीर जे आहे हा देह जो आहे हा माझा कसा काय झाला. कशामुळे माझा झाला काय केलं तुम्ही ज्यामुळे तो तुमचा होऊन गेला. जसं एखादा घोडा म्हणा बैल म्हणा काही एखाद्या जनावर आपण विकत घेतो आणि मग माझं म्हणतो तर तिथं खरेदीचा व्यवहार आहे. तसं ज्या देहाला काय केलं तुम्ही तिथं खरेदी केला का बाजारातून आणला का तुम्ही ठरवला काय केलं. काय करण्याने तुम्ही हा तुमचा देह माझा माझा म्हणता. तेव्हा आपला आपला माझा माझा असं म्हणण्याने सुद्धा आम्ही सुखच करतोय त्या आत्म्याचा अपमान करतोय. हा देह माझा नाही असं म्हणत आणि असं म्हटलं तरच तुम्हाला आत्म्याकडे जाण्याचा रस्ता मिळेल. आणि जोपर्यंत तुम्ही या देहाला माझा म्हणतात माझा आहे मी आहे माझा आहे असं म्हणत राहा तोपर्यंत त्या आत्म्याकडे जाण्याचा रस्ता काम केलं. आत्मा माझा आत्माही माझा म्हणता येत नाही ना देह माझा म्हणता येत नाही ना आत्मा माझा म्हणता येत नाही. देहाला माझा मुळीच म्हणता येणार नाही किंवा आत्म्याला जर माझा म्हटलं तर निराश प्रेमाने बाबा माझा जवळ चालू पण देहाला तर मुळीच म्हणू नका माझा कारण तो माझा नाहीच आहे. तात्पर्य असं की तो कशामुळे मग माझा झालेला आहे तो आत्मा आमच्या देहात आहे
त्याच्या नात्याने तो माझा झालेला आहे. बरं लक्ष द्या, हा देह माझा कशामुळे? कारण तो आत्मा आमच्या देहात राहतो, या देहात राहतो. या देहात तो राहत असल्यामुळे त्या देहामुळे तो माझा झालेला आहे. कारण आत्मा माझा मी आत्मा मी आहे. मी जर आत्मा आहे तर मग हा देह अशा प्रकारची ही अवस्था आहे. जेव्हा जानवा सांगतात आम्ही आहोत, आम्ही आमच्यातच आहोत, ते कैसे पाहूया? जेव्हा आम्ही आमच्यात असतो म्हणजे आम्ही आमच्या आत्म्य स्वरूपात असतो, आत्म्यात असतो, त्यावेळेला कुठल्याही उपायाने पाहता येणार. तरी काय की जे ठाऊ लागे जैसा, तर त्या ठिकाणी त्याचा जो ठाव ठिकाण आहे आपल्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाहण्याची क्रिया ही लज्जित होऊन जाते. पाहणेच नाही त्या ठिकाणी ते न पाहण्याचे ठिकाण आणि पाहण्याचे ठिकाण नाही, आणि तरी सुद्धा ते आहे. आता ते ठिकाण आहे एवढं तरी निश्चित झालं का? तर तुम्ही काय की जे ठाव लज्जित ऐसा, तेव्हा कुठल्याही प्रकाराने त्याचा ठाव ठिकाणा सांगता येत नाही, आणि म्हणून पाहण्याची क्रिया त्या ठिकाणी लज्जित होऊन जाते, लागून जाते क्रिया. आपल्याला या ठिकाणी सांगतात. काय आहोत आता हे बनवा त्या अवस्थेमधून सांगू शकत नाही. ते त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर मग आपल्याला अनुभव सांगतात. हा अमृतानुभव कसा निर्माण झालेला माहिती का? आधी बनवा त्या आपल्यामध्ये जातात, आपल्यामध्ये राहतात, आपल्याला सुख भोगतात, आपल्यामध्ये निर्माण होतात, आणि ते सुख सौंदर्य काळजीचे आपल्याचे जे वैभव आहे ते घेतात, आणि नंतर मग बाहेर येतात. बाहेर आल्यानंतरच त्यांना तो अनुभव आपल्याला सांगता येतो. आत्म्यामधून आपल्याला काही सांगता येणार नाही. त्या ठिकाणी आपण उचलून जातो आत्म्याशी. अमृताचा अनुभव सांगतात. मी अरे ते अमृत पाहिलं, आईने घेतलं, जातलं, कहते अरे तुम पण जाना, म्हणून आपल्याला देण्यासाठी ते बाहेर आणले. आता ही तिसरी आणखी सांगली. तिसऱ्या वाचत आहे. हा ठाऊरी गुरुगाय, हा ठाऊरी गुरुगाय, हा ठाऊरी गुरुगाय नंद विलोवाये, हा ठाऊरी गुरुगाय नंद विलोवाये, जे आम्ही न समाये आम्हामध्ये, जे आम्ही न समाये आम्हामध्ये. हा तुझी हे ऐकत असताना आपल्याला काहीतरी अद्भुत असं ऐकायला घेऊन झाले असं वाटतं. कारण काय, हा असला अनुभव कधीच आम्ही घेतलेला नाही. हा एकाच विलक्षण आणि अपरिचित असा अनुभव आहे. या अनुभवाचा कधीही आम्हाला परिचय झाला नाही. जी जन्माला झाली म्हणून धर्म आता पुन्हा सांगतायत. हा ठाऊरी ठिकाण, या ठिकाणी म्हणजे या आत्म्याच्या ठिकाणी, या आत्मस्वरूपामध्ये गुरु राजांनी, आमच्या गुरु महाराजांनी काय केलं? नंद विलो,
नांदणे म्हणजे राहणे, बरे दिवस राहणे. त्या बायांना माहिती आहे नाम सत्या लग्न झालं की मुलगी आपल्या नवऱ्याकडे जाते आणि तिथून नांदते. नांदणं हा जो शब्द ना तो त्या ठिकाणी एकरूप होऊन त्या परिस्थितीशी जुळून घेऊन त्या परिस्थितीशी एकरूप होऊन त्या परिस्थितीशी आपला स्वतःचा स्वभाव बदलून एकत्र होणं, एकरूप होणं त्याला नांदणं असं म्हणतात. आणि तसं नांदल्याशिवाय त्या बाईला मुलाबाळात मिळतो असा मी पाहतो की बाई भाऊ नवरीच्या घरी नांदू नाही. नांदते म्हणूनच तिला आनंद देणारी आनंद होते. नंदन की नंदन आनंद म्हणून नांदणे हा शब्दाला आनंदाचा भाग आहे. नांदण्यामध्ये तिला आनंद होतो म्हणून तुम्ही जाते ना. म्हणतात माझ्या गुरुदेवांनी मला तिथं नांदवलं. मी काय केलं त्या ठिकाणी पुष्कळ दिवस रमवलं. हे सगळं नांदणे आनंदाने सुखाने त्या ठिकाणचा ऐश्वर्याचा किंवा सुखाचा मार्ग तिथे राहतो. आत्मा हा सुखरूप आहे आणि त्या सुखरूप आत्म्यामध्ये गेल्यानंतर त्या आत्म्याचं सुख घेत राहावंसं वाटतं. ते सोडावंसं वाटत नाही आणि म्हणून तिचं नांदणं होतं, राहणं होतं. म्हणतात माझ्या गुरुदेवांनी मला अशा ठिकाणी पोहोचवलं त्या ठिकाणी मी फार नांदले. मी त्या ठिकाणी त्या ठिकाणचा जो आनंद आहे, सुख आहे, सगळं काही वैभव आहे ते मी खूप दिलं. ते सगळं सुख आत्म्यामध्ये दिले. हा ठाऊमध्ये गुरु आहे, नांदवमध्ये गुरु आहे. उवाईमध्ये आनंदाने उवाईमध्ये आनंदाने राहिलो. तेव्हा गुरु महाराज काय करतात आपल्याला? गुरु महाराज आपल्याला आपल्या ह्या सामान्य अवस्थेतून त्या विशेष अवस्थेमध्ये आत्मस्वरूपामध्ये घेऊन जातात आणि त्या आत्मस्वरूपातला जो आनंद आहे, जे सुख आहे, जे काय आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरपूर देतात आणि मग तिथं आम्ही नांदतो म्हणजे राहतो, आनंदाने राहतो. हा ठाऊवरी गुरु आहे, नांदवरी गुरु आहे. आता ज्ञानवा त्या ठिकाणी जे नांदणे आहे, जे राहणं आहे, जे आनंदाने त्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा आमचा प्रकार कसा आहे ते सांगतो. मी जे राहिलो त्या ठिकाणी मी कसा राहिलो, आत्म्याशी जेव्हा आम्ही एकरूप होतो, आत्मस्वरूपामध्ये जेव्हा आम्ही जातो त्या वेळेला तो आत्मा जितका विशाल आहे, इतका विशाल आहे, इतका विशाल आहे की ते विशाल आम्ही घेऊन जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथनं जे नांदणे आहे ते ह्या देहाला धरून नांदणं नाही. जशी की मुली जाते नांदते तसं नाही. हे उदाहरण घेतलं आपण मुलीचं. आत्म्यामध्ये जाणं म्हणजे हा सगळा देहभाव विसरून त्या चैतन्यात जाणे. आणि ते जे चैतन्य आहे ते काय असं मर्यादित नाहीये, अमर्याद आहे. आणि ते चैतन्य सगळीकडे ब्रह्म चैतन्य जे आहे ना ते सगळीकडे पसरलेले आहे, सगळ्या ब्रह्मांडात पसरलेले आहे. ते इतकं अफाट आहे, इतकं मोठं आहे की त्यामध्ये हे आकाश सुद्धा पोटामध्ये आकाशाला पोटामध्ये घेण्याचं विशाल येते.
मग तुम्ही केवढे व्हा त्या आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर तुम्ही केवढेच व्हा. म्हणजे तुमच्या या आता ज्या मर्यादा आहेत, आता आपण ध्येयामध्ये असताना मर्यादा असतात आपल्याला, परंतु आत्म्यामध्ये गेल्यानंतर अमर्याद होत मर्यादा राहते. त्या आत्म्याप्रमाणे सगळा विश्व कसं ते सांगणारे पान आहे. जे आम्ही न समाये आम्हाला, आम्ही आमच्यामध्ये मानतच नाही, आता समावत नाही. आमचा विस्तार एवढा होतो जेवढं ते ब्रह्म पसरलेले, जेवढं ते ब्रह्मचैतन्य पसरलेलं आहे, त्या ब्रह्मचैतन्य एवढा आमचा विस्तार होतो. मग शुद्र दृष्टी द्यायचो संसाराची, ही माझं घर आहे, ही माझी बायको आहे, ही माझी भांडी आहे, ही माझी दार आहे, ही माझी खिडकी आहे, ही माझा मुख आहे, हे माझं शुद्र बुद्धी राहील तिथे. अशा विशाल अशा तुम्ही स्थितीमध्ये जाता की ज्या विशाल अवस्थेमध्ये तुझे मर्यादा नाही, तुझे सीमा नाही, त्याला असीम अशी ती अवस्था आहे. अशा असीम अवस्थेमध्ये तुम्ही गेल्यानंतर विशालचा एवढा विस्तार तुम्हाला पाहायला मिळतो. एवढ्या मोठ्या विस्तारातून तुम्ही जेव्हा परत आपल्या देहामध्ये येतात आणि त्या आत्मस्थितीतून बाहेर येतात, त्यावेळेला तो जो अनुभव घेतला तुम्ही, तो अनुभव, आणि नंतर मग आता तुम्ही ज्या सामान्य अवस्थेत आलेला आहात तो अनुभव सगळे अंतर करून जातो. कारण हे जे जगणं आहे या जगातलं, हे सीमाबद्ध आहे, सीमांनी बद्ध केलेले आहे, मर्यादित केलेले आहे. म्हणून आपले सगळ्यांचे जे जीवन आहे ते मर्यादित जीवन आहे. परंतु आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर अमर्याद आपल्याला अमर्यादपणाचं हे जे अनुभवाचं चित्र आहे आपल्याला म्हणतात, ते तुम्हाला बाहेरून कसं कळेल. आपण आता मर्यादेमध्ये राहतो, आपल्या सगळ्या अनेक प्रकारच्या मर्यादा, अनेक प्रकारची बंधन आहेत आपल्याला, ती बंधन सोडू नाही शकत. त्या बंधनामध्ये जाऊन जगतो. परंतु आत्म्यामध्ये गेल्यानंतर मग ती सगळी बंधनं सोडली. मग असं निर्बंध अवस्थेमध्ये, असीम अवस्थेमध्ये जेव्हा मी जातो आणि परत जेव्हा या बंधनाच्या अवस्थेत येतो, त्यावेळेला कळतं की हे जे क्षुद्र जीवन आहे किती छोट आहे, किती सुंदर आहे. त्या जीवनामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला तो असीमतेचा आनंद मिळणार नाही, त्या असीम दृश्य पाहायला मिळणार नाही. आम्ही आता हे जे जगतो आहोत हे सगळं सीमेमधलं जगणे, मर्यादेमध्ये जगणे, बंधनामध्ये जगणे. आम्हाला अनेक बंधने पाहणं अहो इतकी बंधन आहेत आमच्यामध्ये की आम्हाला आश्रमामध्ये सुद्धा हे ऐकायला जायला बंधन. काही आमच्या बहिणी यायच्या ज्याला इच्छा होते जायची, पण त्यांच्या संसाराचं बंधन आढळतं, त्यांना काही ना काहीतरी अडथळे येतात आणि त्या अडथळ्यामुळे त्यांना नाही जमत. म्हणजे चांगल्या गोष्टी राहत नाही. आता आम्ही अशा असीम अवस्थेत जातो. गुरुदेवांनी आम्हाला अशा ठिकाणी घेऊन पोहोचवलं की जी अवस्था मर्याद आहे. हा ठाऊवरी गुरु आहे, नांदव आहे, मला त्या ठिकाणी ठेवलं, आनंदाने आम्ही त्या ठिकाणी राहिलो. बरेच तिथला आनंद घेतला, तिथं सुख घेतलं, तिथं सगळं ऐश्वर्य पाहिलं.
आणि आम्ही आमच्यामध्ये आता सामावत नाही म्हणजे मर्यादित होत नाही, आम्ही अमर्याद होऊन जातो. हा अमर्यादितपणा आपल्याला या बाह्य जीवनामध्ये कसा कळेल म्हणून जरी हनुमाने सांगितलं की ते अमर्याद आहे, विश्वास एवढा आहे, आकाशाला पुढं घेणार आहे, नापाट आहे, काहीतरी किती शब्द हे पहा शब्दांनी अनुभव देत नाही. ही साधी गोष्ट आहे ना, शब्दाने अनुभव कसं काही. तुम्हाला दूर दाखवला बघा, हा काय गुळाचा खाना आहे बरं का, हा दूर लागतो बरं का, हा तांबड्या रंगाचा आहे बरं का, हा उसापासून तयार होतो बरं का रस, त्या रसाला आठवलं चाललं प्रवचन सुरू गुळावर भरलं तर पोट थोडं तरी चव लागली की गुळाची पोळाला. आता गुळापासून एवढं सांगून राहिला, थोडस ते चव लागायला पाहिजे, पोटामध्ये जायला पाहिजे. तात्पर्य शब्दांनी पोट भरत नाही, शब्दांनी अनुभव येत नाही. म्हणून शब्दांनी त्या आत्मस्थितीचं किती वर्णन केलं त्यानं त्यांनी हे पाहिलेले तरी त्यामुळे आम्हाला अनुभव येणार नाही. म्हणून शब्द हे आम्हाला अनुभव देऊ शकत नाही, आणि आत्म्याचा अनुभव येतो, काही सामान्य गोष्टीचा अनुभव नाही. म्हणतात आम्ही आम्हा माझी न सांभाळे, हे आम्हालाच माहितीये की आम्ही आमच्यामध्ये कसे सामावू शकत नाही, आम्ही कसे अमर्याद होऊन जातो हे आम्ही आम्हालाच. ते तुम्हाला किती जरी शब्दांनी सांगण्याचा मी प्रयत्न केला तरी तो अनुभव तुम्हाला येणार नाही. फक्त एवढंच कळेल की बा ते आभास वेगळं असतं काहीतरी, बस एवढंच कळेल. आता ज्ञानवर सांगतात एवढ्या मोठ्या ठिकाणी गेल्यानंतर आता ज्ञानोबा गेले आत्म्यामध्ये उंच ठिकाणी, आणि तिथे त्यांना सुखाची प्राप्ती झाली. आता आपण आत्म्याच्या बाहेर, आता जर आम्ही उंच ठिकाणी गेलो, मोठं स्थान मिळालं मला, ते कुठलं मिळेल? जगातलं. जगातली जी स्थान आहे ना, जे अधिकारी आहे, पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहेत, काय नाना प्रकारची स्थानं निर्माण करून ठेवली मोठी मोठी आता. त्या स्थानावर माणूस मोठं स्थान म्हणजे, आणि तिथे दुःख आहे. जगातल्या उंच मोठ्या स्थानांवर आज जरी आपण गेलो, खूप श्रीमंत राहू, मोठं स्थान मिळालं, लक्षाधीश कोट्याधीश झालो, दुःख केलं तर मग नाही. तेव्हा आमची जी उच्च स्थान आहे, मोठी स्थान आहे, ती दुःखयुक्त आहे. आता दुःखयुक्त अवस्थेमधलं मोठेपण आणि दुःखरहित असलेलं जे मोठेपण, त्याच्यामध्ये किती मोठं अंतर असेल बरं, कल्पना करा. तेव्हा ह्या जगातलं जे मोठेपण आहे ते दुःखयुक्त आहे. आता मग आम्ही स्वर्गात गेलो तर स्वर्गामध्ये जात आहे का मला काही यज्ञ करा, याग करा, काही करा, स्वर्ग प्राप्त झाला, हा तिथं मात्र सुख मिळेल तुम्हाला. तर स्वर्ग हे जे स्थान आहे ते सुखाचं स्थान आहे. पण इंद्रादी सगळे जीव आमचे स्वर्गात राहतात ना, आहे की नाही? मग तिथं त्यांना सुख मिळत नाही. स्वर्गात सुख आहे, पण ते सुख कसं आहे माहितीये का? दुःखाचं बीज युक्त सुख आहे. तिथे त्यांना दुःखाचं बीज असतं, बी असतं दुःखाचं त्यांच्याकडे. आणि जर दुःखाचं बीज जर असलं मध्ये तर तिथे पतन होतं त्यांचं स्वर्गात. पापातून आपण आणि देवाला दुःख होत आपली
ते राक्षस काय त्यांना सोपं काय? म्हणजे स्वर्गामध्ये सुख आहे, उंच स्थान आहे, मोठं आहे, सुखपूर्ण आहे, परंतु तिथे दुःखाचं बीज आहे. सुख आहे तिथं, पण ते सुख कसं आहे? दुःखाचं बीज घेऊन तयार झालेलं. अरे राम, धरतीवर सुख नाही, त्याचं दुःख दुःख आहे. स्वर्गात गेलो तरी म्हणे सुखता आहे, पण तो तिथे दुःखाचं बीज आहे. मग कुठं गेला असताना हे दुःखाचं बीज नाही समजलं तर आत्म्यामध्ये, आत्म्यामध्ये, ब्रह्मामध्ये, परब्रह्मामध्ये तुम्ही गेला तर मग तिथं सुख आहे, सुखाचं बीजही नाही, दुःखाचं बीजही नाही, केवळ सुख आहे, निखळ सुख आहे. म्हणून आत्मा हा निखळ सुखाचा आहे. आत्म्यामध्ये दुःखाचं बीज नाही. म्हणून आत्म्यात चला म्हणून जाणून आपल्याला सांगून राहिले, पण तुम्ही ऐकतच नाही. आत्म्यात चला एवढ्यासाठी जाणून सांगून राहिले की अरे मी पाहिलंय तिथं, मी गेलोय तिथं, मी राहून आलोय तिथं, नांदलोय तिथं. तिथं दुःख तर नाहीच, पण दुःखाचं बीजही नाही तिथं, केवळ सुख आहे तिथं. मग निव्वळ सुख ज्या ठिकाणी आहे तिथं चला ना, असं ज्ञान आपल्याला या अमृतानुभवातून सांगून राहिले. पण हे जे त्या ठिकाणी जाणं आहे ते आमच्या बलावर नाही जात आहे. जिथं निव्वळ सुख आहे, जिथं दुःखाचं बीजही नाहीये, अशा आत्मस्थितीमध्ये जाण्यासाठी आम्हाला सद्गुरू पाहिजे. त्या सद्गुरूंची कृपा झाली तरच आम्हाला त्या ठिकाणी जातात. त्यांनी दिलेली साधना, त्यांनी दिलेली शक्ती, ही शक्ती आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाते. म्हणून आपली साधना ही शक्तीची साधना आहे. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ती साधना दिलेली आहे. ती शक्ती दिलेली जागृत करून ती जागृत शक्ती आता आपल्याला आत्म्यामध्ये घेऊन जाईल. त्यासाठी साधना करायला पाहिजे. आपली दुःखाची जी बीज आहेत ना अंतःकरणामध्ये भरलेली, ती करून फेकली पाहिजे ना. जर आपल्या साधनेमध्ये आता आपल्याला काहीच करायचं नाही, ती शक्ती काढते ना, तिला तरी काढू द्या. ती दुःखाची बीज ती एक एक पकडते आणि बाहेर फेकते ना. मग आपल्याला काय करायचंय? फक्त साधना करायची. साधनेला बसायचं, करायचं नाहीच तिथे काही. तेव्हा आपली साधना करण्याची साधना सुद्धा नाही, होण्याची साधना आहे. शित्वा साधना अलौकिक साधना आहे आणि ती आपल्या सद्गुरूंच्याकडून प्राप्त झालेली आहे आपल्याला. मग आपल्याला त्या आत्मस्थितीमध्ये जायला काय वेळ लागणार आहे? आपल्याला हे समजलं आणि म्हणून हा अमृतानुभव वाटायचा. या अमृतानुभवाने कळलं की असं असं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी मर्याद असं सुद्धा आहे, अमर्याद आम्ही होतो. जेव्हा ज्ञानवंतात आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला त्या ठिकाणी नेलं, तेव्हा जगामध्ये माणसं कशी असतात? श्रीमंत असतात. जगामध्ये इंद्रादी देव आहेत. समजा श्रीमंत असो, राजा असो, कोणी की या जगातला मोठा उंच पदवी रमेश असो, त्याला दुःख आहे. राजाला का थोडी करतात? हे जे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, मंत्री झाले त्यांना दुःख नाही का? म्हणजे दुःखाने घेरलेलं त्यांचं सगळं जीवन आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना मोठं म्हणू शकतो. आणि जो दुःखामध्ये रमलेला आहे, दुःखामध्ये पडलेला अडकलेला आहे, त्याला तो मोठं म्हणतात. आणि ते स्थान म्हणजे फार मोठं कोणतं प्रधानमंत्री? अरे सगळ्यात मोठं स्थान तो आहे की जो आत्मश्रीमध्ये गेलेला आहे. त्या आत्म्याकडे आमचं लक्षच नाही आणि म्हणून या जगातल्या स्थानाला आम्ही महत्व देतो असं आपल्याला समजायला. तेव्हा दुःख घालवण्यासाठी दुःखाचं बीज गेलं पाहिजे.
दुःख घालवायचंय ना आपल्याला, होतं ते दुःख बस झालं. मग ते जर घालायचं असेल तर आधी त्या दुःखाचं जे बी आहे ना ते काढून टाकायला. तर जोपर्यंत ती आठवणी राहणार ना तोपर्यंत तुम्हाला ते दुःख देणारच नाही, आहे की नाही. दुःखाचं बीज जोपर्यंत आहे त्यामध्ये तोपर्यंत दुःख नाही. आम्ही काय करतो, बी काढत नाही, आम्ही ते वरचं दुःख काढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तुम्ही ते एक दुःख काढून फेकलं, पण पुन्हा ते बी काय आहे की पुन्हा दुसरं तयार करून देतो तुम्हाला. हे रे हे घे, ते दुःख गेलं का तुझं, मग हे दुसरं घे, ते गेलं दुसरं गेलं का तिसरं घे. असं दुःखाची परंपरा एकामागून एक एकामागून एक एकामागून एक आमच्या जीवनामध्ये सतत येत असते नळीपर्यंत. मग काय घालवायचं, दुःख घालवण्यापेक्षा दुःखाचं बीज घालवायचं. म्हणजे ज्याच्यामुळे दुःख येतात ते घालवायला लागेल. बीज कुठे, हे दुःखाचं बीज आहे कुठे, ते आता आम्हाला घालवायचे आहे. सरळ आता आम्हाला महाराज मी सांगितलं बरोबर झालं, हे चांगले डॉक्टर आपले दुःखाचं निदान बरोबर केलं तुम्ही. पण आता हे दुःखाचं बीज कुठे आहे, ते कसं काय घालवायचं. दुःखाचं बीज आमचं अंतःकरण आहे. या आमच्या अंतःकरणामध्ये त्या दुःखाची सगळी बीज भरलेली. ती बीज म्हणजे संस्कार आहे, विचार आहे. तेव्हा हे काढून फेकायचे. ते काढून फेकले तुमचं अंतःकरण शुद्ध झालं रे झालं, स्वच्छ अंतःकरण झालं रे झालं, की मग तुम्हाला दुःख येणार नाही. आणि मग ते कसं काढायचं बुवा, भरताना कसं भरलं बुवा, भरलं तर तुम्हीच ना. त्या अंतःकरणामध्ये दुःखाची बीज कोणी भरली हो, कोण बाहेरचं कोणी आला होतं का टाकायला. म्हणजे आम्हीच भरली, आमच्या कर्मांनी भरली, आमच्या वागण्याने भरली, आमच्या विचारांनी भरली. काढायला कोणी भरत आली आम्हाला, पण आता काढता येत नाही ना, काय करावं आता काय. आणि दुःखाची बीजे मोठी विचित्र असतात, ती भरता येतात पण काढता येत नाही, काढायला उपाय नाही. तो उपाय गुरुजवळ आहे. त्या गुरुची साधना घ्या, त्या गुरुची शक्ती घ्या. आणि ती शक्ती जेव्हा आपल्यामध्ये येऊन जागृत होते तेव्हा ती जागृत शक्ती ते सगळी गाणं टाकते. पण आम्ही काय करतो, थोडीशी ती शक्ती बसते, पुन्हा पुन्हा जाऊन भरून येतो. पुन्हा कशी भरून येतो, आमच्या चित्तामध्ये ही गाण येते कशी काय, ते कर्मांनी येते. कर्म करताना कसं कर्म करावं म्हणजे ती गाणी येणार नाही. हा विचार इतका अगोदर खूप सांगितलेला आहे की निष्काम भावाने कर्म करा. कामना सोडून कर्म करा. मी करतो हा भाव नाही, हे माझं कर्म आहे असं म्हणू नका. या कर्माचं फळ मला मिळालं पाहिजे हा असला आशावाद ठेवू नका. कर्म तर करा, कर्म तर करावं लागणार आहे, कारण या कर्मयुगामध्ये तर आम्हाला राहावंच लागेल. कर्म करा, परंतु कर्म करताना करता मी नाही. कोण करता आहे तो भगवान, ते गुरु. काही कोणाला ते करतात पण तुम्ही म्हणून का करता, तुम्ही करता नाही. अरे एवढं जरी केलं तरी भरपूर झालं हो, पण आमचा मी सुटत नाही ना. मी करायच, मी केलेलं आहे मगाशी अडकला. तेव्हा मी माझं आणि मला
हे 3 शब्द काढून टाकायचे. कर्म करताना कर्माचा करता मी नाही, ते कर्म माझं नाही आणि कर्माचं फळ मला नाही, मी घेणार नाही, माझं नाही. मिळेल तुम्हाला ते, पण म्हणाचं खरं माझं नाही म्हणून. अशा प्रकारचं निष्काम भावनेनं कर्म केलं तर पुन्हा संस्कार जमा होणार नाही. शक्ती तर काढून राहिली बिचारी, उपस्थिती, पण आम्ही कर्म अशा पद्धतीने करत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा भरते, पुन्हा पुन्हा शक्ती ती काढून टाकते. काय होतो तरी स्वच्छ होणार आमच्याकडं. मग ती गाठोळी तशीच राहते ना, आठवडी तशीच राहते ना ती. मग ती गाठ जर स्वच्छ झाली नाही तर कसं काय आम्हाला ते. आता अलीकडे कॅन्सरच्या गाठी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आता कॅन्सरच्या गाठी तर काढूनच यायला लागतात ना, ते डॉक्टर काढून टाकतो की ते आठवडी काढून टाकतो ना तो ती गाठ, मग तो कॅन्सर जातो. आणि तुम्ही जर म्हटलं राहू द्या थोडी गाठ काय होत सगळ्या शरीराला. आपल्याला हे सांगून राहिले की तुम्हाला दुःखाचं बीज काढावं लागेल. दुःख नाही, दुःख तर जाईल ना मुक्ती. दुःखाची बीज काढा हा उद्देश आहे. श्रीमंतीमध्ये गरिबीचं दुःख आहे, गरिबीचं बीज असतं. कारण श्रीमंती गरीब जातात ना पुढे, म्हणजे गरिबीचं बीज आहे श्रीमंतीमध्ये. सुखामध्ये दुःखाचं बीज आहे, परंतु आत्मस्थितीमध्ये दुःखही नाही, दुःखाचं बीजही नाही. मग अशी आत्मस्थिती आपल्याला प्राप्त करता येते ना, आणि तो आत्माच्या मध्येच कुठे जाऊ नका ना, कुठे त्याला शोधायला बाहेर पडू नका ना विनाकारण. बरं, किंवा आतल्या आत त्याला पुन्हा त्याच्यामध्ये चला, घ्या ना तो आनंद. हा आनंद आम्हाला आमचे गुरुवार प्राप्त करून देतात असं ज्ञानोबा सांगून राहिले. मनुष्याने देवाला आणि गुरुला, श्री गुरुंना विसरू नये. देव म्हणजे आत्मा आणि गुरु म्हणजे त्या आत्म्याला पोचवणारे मार्गदर्शक, शक्ती देणारे, साधना देणारे गुरु. तेव्हा गुरु आणि आत्मा यांच्यामध्ये फरक नाही. तेच आत्म्याच्या गुरुमध्ये असं म्हणून ते तुम्हाला त्या आत्म्याकडे मिळू शकतात. तेव्हा आत्म्याकडे येणारे आमचे जे सद्गुरू आहेत त्यांना तुम्ही विसरू नये. गुरुला जो विसरतो, देवाला जो विसरतो, त्याला दुःखाची बीजे काय मिळतात. तेव्हा महत्वाची वस्तू मिळण्यात जसे महत्व आहे, तशी ती टिकवण्यात सुद्धा महत्व आहे. आम्ही काय करतो, साधना तर मिळाली आम्हाला, सद्गुरू तर मिळाले आम्हाला, पण आम्ही ती साधना चांगली करत नाही ना. ती नेहमी साधना करत नाही ना. मी गुरुनी तुम्हाला दिलेला आहे उपाय, तुम्हाला त्या आत्मस्थितीमध्ये जाण्याचा उपाय तुम्हाला गुरुनी तो दिलेला आहे. पण तुम्ही त्या आत्मस्वरूपामध्ये जाण्याला हा जो मार्ग आहे त्याच्याने चालतच नाही ना. तुम्ही बसून घेता, चालवतेच काय आहे की नाही. तसे कस काय पोहोचाल. समजा तुम्ही कुठं शेतात जायला निघाला आणि तुम्हाला समजा 9 वाजता शेतात पोहोचायचे, तुम्ही घरून 8 वाजता निघाला, तासभर चालावा लागेल तुम्हाला. तुम्ही मध्येच कुठेतरी जाऊन बसला तर कसं काय पोहोचाल तुम्ही. अगदी असंच आमचं होऊन गेलेलं आहे.
गुरुनी तर दीक्षा दिली, साधना दिली, ते म्हणतात करा आता बसा, पण बसतच नाही, काय साधना होणार. तात्पर्य गुरुनी दिलेला हा जो उपाय आहे तो उपाय आम्ही सतत करत राहिले पाहिजे. त्यांना विसरता कामा नये. साधना करणारा मनुष्य जर साधना तो करू शकत नाहीये तर तो गुरुलाही विसरून जातो. गुरुला विसरणं म्हणजे काय? साधना न करणे. साधना न करणे म्हणजे गुरुला विसरणे, देवाला विसरणे, आज्ञाला विसरणे. इतकी आपली साधना महत्वाची असताना तुम्हाला करावीशी वाटत नाही आणि दुसऱ्या साधना करायला पडतात. ज्या साधनांनी तिकडे जाता येत नाही लवकर, आपल्यालाही मिळाली अनायाशे तर तिचा लाभ नाही घ्यायचा. आणि जिकडे जास्त गर्दी होते ना, फार गर्दी होता गुरुकडे, बाबा रांगा लागतात तिथं पडतात आपली साधना. तेव्हा हा जो वेळेपणा आपल्यामध्ये शिरलेला आहे तो बंद राहिला. तेव्हा ज्ञानोबा आपल्या स्वरूपाचं जमीन तुम्ही समजून झालंय, सगळं झालेलं आहे. आता सध्या उद्योगमध्ये ते सांगणार आहे फार महत्वाची वेळ. या सगळ्या ओळ्या इतक्या महत्वाच्या आहेत कारण ज्ञानोबाचा स्वतःचे अनुभव सांगले. त्यामुळे या सगळ्या ओळ्या अतिशय आपल्याला लाभदायक आहे. कारण एखाद्याचा अनुभव ऐकून म्हणजे सुद्धा आपल्याला त्या अनुभवाची तो अनुभव घेण्याची इच्छा होते ना. तुम्हाला जर कोणी अनुभव सांगितले नाही तर मग इच्छा कशी काय होईल कुठे जायची किंवा ते प्राप्त करण्याची. मग तुम्हाला सांगणारे भेटलेले म्हणतात त्यांचा अनुभव ऐका आणि चला ना. चौथी फार महत्वाची बाबा आणि उंची वाचून दाखवतो सत्संगाची वेळ संपली. ज्ञान म्हणतात अहो अहो ऐकलं होतं का? ऐकायला त्यांच्या पण बहिणीपणा म्हणजे कारण धारण करतात, गेले विसरून जातात. अहो आत्मपणी न संतो, अहो आत्मपणी न संतो, स्वसंगीती न घसवटो, स्वसंगीती न घसवटो, अंगी लागले आहे न फुटो कैवल्यही, अंगी लागले आहे न फुटो कैवल्य. महत्वाची वेळी फार महत्वाची आणि अशी समजणार नाही ती किती जरी वाचलं किती जरी आपण ते म्हटलं तरी समजणार. ती समजून घेण्यासाठी आपण उद्या या. हा उपाय दुसरं कोणता उपाय तिथं आल्याशिवाय कळेल का? आम्ही देखील जाऊन देखील हरिओम.